नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास भरती 2024मधील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे, ज्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये यामधील खूप प्रश्न आणि उत्तरे येणार आहेत, तर तुमच्या दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला शेअर कराल. चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न नंबर 1. लसीकरणादरम्यान कोणत्या तापमानात लसी साठवल्या जातात? तर आपले ऑप्शन आहे ए 0 डिग्री सेल्सिअस, बी 2 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस, सी -5 डिग्री सेल्सिअस, डी 10 डिग्री सेल्सिअस. तर आपले या प्रश्नाचे उत्तर काय आहे? तर ऑप्शन बी 0 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस. आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या लसीला मृत लस म्हटले आहे? तर आपले ऑप्शन आहे ए पोलिओ इंजेक्शन, बी DPT, सी हेपॅटायटिस, डी BCG. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोलिओ इंजेक्शन. आता त्यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 3. मिशन इंद्रधनुष्य योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? तर आपले ऑप्शन आहे ए 2012, बी 2014, सी 2016, डी 2018. तर मिशन इंद्रधनुष्य योजना ही इसवी सन 2014 या वर्षी सुरू करण्यात आली. आता यानंतरचा पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. अंगणवाडीत कोणत्या लसीकरणासाठी विशेष दिवस साजरा केला जातो? तर आपले ऑप्शन आहे ए राष्ट्रीय लसीकरण दिवस, बी बाल आरोग्य दिवस, सी पोषण दिवस आणि डी बाल सुरक्षा दिवस. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रीय लसीकरण दिवस. राष्ट्रीय लसीकरण दिवस हा लसीकरणासाठी विशेष दिवस साजरा केला जातो. आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. DPT लस कोणत्या 3 रोगांपासून बचाव करते? तर कोणत्या 3 रोगांपासून बचाव करते? आपले ऑप्शन आहे ए डायरिया, पोलिओ, टायफॉइड, बी डिप्थेरिया, टिटॅनस, कुक्कर, खोकला, सी मलेरिया, TB, कॉलरा, डी पोलिओ, हिपॅटायटिस, रुबेला. तर आपले उत्तर आहे ऑप्शन बी डिप्थेरिया, टिटॅनस, कुक्कर, खोकला. या 3 रोगांपासून DPT लस बचाव करते. आता यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. लसीकरणाचा उद्देश काय आहे? तर आपले ऑप्शन आहे ए मुलांना आरोग्यसेवा पुरवणे, बी बालमृत्यू कमी करणे, सी रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे आणि डी वरील सर्व. तर वरील सर्वमध्ये हे वरचे 3ही ऑप्शन येतात. मुलांना आरोग्यसेवा पुरवणे, बालमृत्यू कमी करणे, रोगप्रतिबंधक क्षमता वाढवणे, हे 3ही उद्देश लसीकरणाचे आहेत. आता त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. कोणती लस तोंडाद्वारे दिली जाते? तर कोणती लस दिली जाते तोंडाद्वारे? तर ऑप्शन आहे ए पोलिओ, बी BCG, सी हिपॅटायटिस बी, डी DPT. तर आपले उत्तर आहे ऑप्शन ए पोलिओ. पोलिओ ही लस तोंडाद्वारे दिली जाते. त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. अंगणवाडी सेविकेने लसीकरणाच्या दिवशी काय करावे? तर आता काय करावे अंगणवाडी सेविकेने? तर आपले ऑप्शन पहा. ए मुलांच्या पालकांना माहिती द्यावी, बी लसींचे व्यवस्थापन करावे, सी आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करावी, डी वरील सर्व. तर आपल्या या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे अंगणवाडी सेविकेने लसीकरणाच्या दिवशी मुलांच्या पालकांना माहिती द्यावी, लसीचे व्यवस्थापन करावे, आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करावी. म्हणजे हे 3ही कार्य अंगणवाडी सेविकेला करावे लागतात. त्यामुळे आपले उत्तर आहे वरील सर्व. आता त्यानंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. कोणता आजार रोटा व्हायरस लसीकरणाने टाळता येतो? तर आपले ऑप्शन आहे ए डायरिया,
बी मलेरिया, सी पोलिओ, डी कॉलरा. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ए डायरिया. डायरिया हा आजार रोटाव्हायरस लसीकरणाने टाळता येतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. लसीकरणासंदर्भात कोल्ड चेन म्हणजे काय? तर आपले ऑप्शन आहे ए लस गरम ठेवण्याची प्रक्रिया, बी लस योग्य तापमानात साठवण्याची प्रणाली, सी लस वाटप प्रक्रिया, डी लसीकरणाचे प्रशिक्षण. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे लस योग्य तापमानात साठवण्याची प्रणाली. आता पुढचा प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडीत लसीकरणाचे नियोजन कोणत्या योजनेअंतर्गत केले जाते? तर आपले ऑप्शन पहा. ए राष्ट्रीय पोषण योजना, बी मिशन इंद्रधनुष, सी सार्वत्रिक लसीकरण योजना, डी राष्ट्रीय आरोग्य अभियान. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे सी सार्वत्रिक लसीकरण योजना. अंगणवाडीत लसीकरणाचे नियोजन सार्वत्रिक लसीकरण योजना या योजनेअंतर्गत केले जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. MR लस कोणत्या 2 रोगांपासून संरक्षण देते? तर कोणत्या 2 रोगांपासून संरक्षण देते? तर आता आपले ऑप्शन पहा. ए पोलिओ आणि कॉलरा, बी गोवर आणि रुबेला, सी हिपॅटायटिस आणि DPT, डी डायरिया आणि मलेरिया. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी गोवर आणि रुबेला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न क्रमांक 13. अंगणवाडी सेविकेला लसीकरण कसे करावे याचे प्रशिक्षण कोण देते? तर आपले ऑप्शन आहे ए डॉक्टर, बी आरोग्य पर्यवेक्षक, सी जिल्हा अधिकारी, डी प्रशिक्षित परिचारिका. ऑप्शन बी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अंगणवाडी सेविकेला लसीकरण कसे करावे याचे प्रशिक्षण आरोग्य पर्यवेक्षक देतात. आता यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 14. लसीकरणासाठी टीकाघर म्हणजे काय? तर लसीकरणासाठी टीकाघर म्हणजे ऑप्शन आता खाली दिलेले आहेत पहा. ए लसीकरणाचे वेळापत्रक, बी लसीकरणासाठी विशिष्ट ठिकाण, सी लसी ठेवण्याचे ठिकाण, डी लसींचे वितरण केंद्र. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लसीकरणासाठी विशिष्ट ठिकाण. आता यानंतरचा पुढील आणि शेवटचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 15. BCG लस कोणत्या आजारापासून बचाव करते? तर BCG लस ही कोणत्या आजारापासून बचाव करते? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए कॉलरा, बी TB क्षयरोग, सी पोलिओ, डी गोवर. तर BCG लस ही TB म्हणजे क्षयरोग या आजारापासून बचाव करते. तर आपले उत्तर येईल ऑप्शन बी TB क्षयरोग. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच आमचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.